नमस्कार मित्रांनो, राज सेतूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास रोजगार सेवकांसाठी आहे. कारण जी रामजीमध्ये घरकुलाची डिमांड टाकताना अनेकांना अडचणी येतात. कोणता पर्याय निवडायचा, कोणती माहिती भरायची, डिमांड सबमिट करताना काय काळजी घ्यायची, असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घरकुलाची डिमांड टाकण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण प्रक्रिया मी एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेपमध्ये दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण व्ही-बी-जी रामजी या पोर्टलमध्ये लॉग इन करूया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला व्ही-बी-जी रामजी पोर्टल दिसत असेल. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लॉग इन नावाचं ऑप्शन, यावर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तिथे क्विक लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर लॉग इनसाठी आपल्याला एक पेज ओपन होईल. त्यामध्ये फायनान्शियल इयर, युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. या पेजमध्ये आपल्याला वर्क डिमांड टाकायची आहे. आपण कोणत्याही कामाची वर्क डिमांड याच पेजवरून टाकतो. घरकुलाची असो, सिंचन विहिरीची असो किंवा सार्वजनिक कामाची असो. तर आपण सर्वप्रथम वर्क डिमांड या ऑप्शनवर क्लिक करू. त्यानंतर बघू शकता डिमांड फॉर वर्क यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये फायनान्शियल इयर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, आपला तालुका, आपली पंचायत आणि आपल्या गावाचं नाव दिसेल. तुमचं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करा. त्याच्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो मजूर घ्यायचा त्याचा जॉब कार्ड नंबर तिथे टाकून त्याला सर्च करायचं. त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला त्या मजुराचं नाव दिसेल. त्याच्यानंतर डेट ऑफ ॲप्लिकेशन. डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला अर्ज करत आहात तो दिनांक टाकायचा. त्याच्यानंतर वर्क डिमांड, कधीपासून तुम्हाला डिमांड टाकायची त्याची तारीख टाकायची. ती तारीख टाकल्यानंतर समोर ऑप्शन आहे नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ डेजमध्ये आपल्याला 6 टाकायचं, 6 दिवस. त्याच्यानंतर 6 दिवसाच्या समोरची आपल्याला एक तारीख येईल. हे सर्व झाल्यानंतर सर्वात खाली प्रोसीड नावाचं एक बटन आहे, त्याच्यावर एक क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर एक मेसेज येईल, डाटा एंटर सक्सेसफुली. त्यानंतर आपण त्याला ओके करायचं आहे. याचा अर्थ आपण डिमांड सक्सेसफुली टाकलेली आहे. याच्यानंतरची स्टेप परत होमवर क्लिक करायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला वर्क अलोकेशन करायचं आहे. वर्क अलोकेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर वर्क अलोकेशन एंट्री यावर क्लिक करून एक पेज ओपन होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिसतील. सर्वप्रथम वर्क कॅटेगरी. वर्क कॅटेगरीमध्ये प्रोव्हिजन ऑफ इरिगेशन फॅसिलिटी टू लँड ओन बाय SC ST LR और IAY बेनिफिशियरी याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर 26-27 येईल आणि त्यानंतर सर्च की टाकायची. सर्च की खूप महत्त्वाची आहे. वर्क कोड टाकताना काळजीपूर्वक टाका, कारण एकही आकडा मिसमॅच झाला नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्याखाली एक ऑप्शन आहे वर्क कोड नावाचं, तिथे क्लिक करायचं. वर्क कोड सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपण ज्या मजुराची डिमांड टाकली तो मजूर आपल्याला सर्वात खाली दिसेल. त्यानंतर तिथे एक बॉक्स आहे, त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आपल्याला त्याच्यासमोर दिसेल आपलं काम कधीपासून कधीपर्यंत आहे. चेक केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, अलोकेशन हॅज बीन डन. त्यानंतर ओके करायचं आहे. जेव्हा अलोकेशन हॅज बीन डन असा मेसेज येईल तेव्हा आपण आपली डिमांड योग्यरित्या टाकलेली आहे. डिमांड टाकल्यानंतर आपला जो PTO आहे त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करायचा आणि ती डिमांड जनरेट करून घ्यायची. त्याच्यानंतर मस्टर काढावं लागतंय. मस्टर कसं काढायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी रामजीमध्ये घरकुलाची डिमांड अगदी सोप्या पद्धतीने टाकता येते. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर रोजगार सेवक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जी रामजी रोजगार सेवक, ग्रामपंचायत आणि मनरेगा संदर्भातील अशाच प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी राज सेतू चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.